सगळ्या पक्ष्यांनी पाणी पिलं पाहिजे. म्हणजे काय, तर सगळे पक्षी ताणलेले पाहिजे. त्यासाठी आपण 1:30 वाजता पक्ष्यांचं पाणी बरोबर सगळं बंद केलं होतं. तर आपण सगळ्या भांड्यासाठी 100 लिटर पाणी घेतलेलं आहे. बर्फ घेतलेला आपण एक 80 रुपयाचा बर्फ आहे. त्यामध्ये एक अर्धा किलो मिल्क पावडर आहे. आता हे पूर्ण आहे रेडीमेड आपलं व्हॅक्सिन, पूर्ण 9,000 पक्ष्यांचं. तर ही आपली व्हॅक्सिन करण्याची अशी एक होममेड पद्धत आहे. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर खूप जणांचा खूप दिवसापासून असा प्रश्न होता की बा तुम्ही व्हॅक्सिन सांगतात फक्त फोनवरती, लासोटा द्या, गंबोरो द्या, हे द्या, ते द्या, पण ते व्हॅक्सिन करायचं कसं? आम्हाला माहिती की आम्हाला डोळ्यातून एक ड्रॉप टाकायचा, व्हॅक्सिन झालं. गंबोरो आला, डोळ्यातून ड्रॉप टाकायचं, व्हॅक्सिन झालं. पण जेव्हा पक्षी मोठा होतो त्यावेळेस त्याला परत एकदा लासोटा करावं लागतं. पण ते लासोटा कसं करायचं पाण्यातून, हा खूप शेतकऱ्यांचा प्रश्न होता. खास करून नवीन शेतकऱ्यांचा प्रश्न होता. तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण आजचा हा खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतात आपण आपल्या लासोटा करण्यासाठी काय काय सामग्री गोळा केलेली आहे आणि कशा प्रकारे आपण आज लासोटा करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की आपण पक्ष्यांचा आता उन्हाळा चालू आहे, तर आता आपण पक्ष्यांचं जवळजवळ 1:30 वाजता पाणी पूर्णपणे बंद केलेलं होतं. का बंद केलं होतं? तर काय होतं माहिती आहे का, आपण व्हॅक्सिन देतो पाण्यातून, सगळ्या पक्ष्यांनी पाणी पिलं पाहिजे. म्हणजे काय, तर सगळे पक्षी ताणलेले पाहिजे. त्यासाठी आपण 1:30 वाजता पक्ष्यांचं पाणी बरोबर सगळं बंद केलं होतं. आणि आता आपण व्हॅक्सिन करण्यासाठी आलेलो आहे बरोबर 5:30 वाजता. तर 1:30 ते 5:30 अशा भरपूर मोठ्या कालावधीमध्ये आपले सगळे पक्षी जे आहेत ताणलेले झालेले आहेत. आणि आता आपण सगळ्या पक्ष्यांना लासोटा व्हॅक्सिन देणार आहे पाण्यातून. सामग्री काय काय गोळा केलेली आहे, त्यासाठी बर्फ घेतलेला आपण एक 80 रुपयाचा बर्फ आहे. त्यामध्ये एक अर्धा किलो मिल्क पावडर आहे. तर यामध्ये 9,000 पक्ष्यांचं लासोटाचं व्हॅक्सिन आहे. आता बर्फ आपण धुवून घेतलेला आहे आणि आता बर्फ फोडायचं काम चालू आहे. हाताला लागेल बरं का. व्हॅक्सिन करताना तुम्ही जो लासोटा जी व्हॅक्सिन आणता ती तुम्ही सगळ्या पाण्यात तुम्ही अजिबात घालवायची नाही. त्यासाठी काय करायचं, तर असा छोटा असा मग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडासा बर्फ टाकून ते पाणी पूर्णपणे आधी गार करून घ्यायचं. आणि त्यानंतर व्हॅक्सिन फोडून त्याच्यामध्ये एक एक बाटली टाकून हालून हालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर ही आपली व्हॅक्सिन करण्याची अशी एक होममेड पद्धत आहे. कारण की शेतकरी काय एवढं प्रोफेशनल नसतं, त्यामुळे त्यांना आपण एक स्टार्टअप पद्धत कशी असते तुम्हाला दाखवतोय. तर आता आपण अशा पद्धतीने व्हॅक्सिन फोडून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहे. थोडंसं पाणी टाका. आणि पाणी टाकल्यानंतर त्याला बरोबर सर्क्युलर पद्धतीने असं हलवून घ्यायचं. जास्त पण हलवायचं कारण नाही, कारण की हे व्हॅक्सिन जास्त हलवू पण नाही. आणि हलवून झाल्यानंतर हळूहळू पद्धतीने आपण पाण्यात सोडायचं. तर असं आपण सगळ्या बाटल्या ज्या आहेत, टोटल 9च्या 9 बाटल्या या पाण्यामध्ये कालून घेणार आहे. तर आपण सगळ्या पाण्यासाठी 100 लिटर पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपण मग डायरेक्ट आपले मिल्क पावडर आणि आपला लासोटा मिक्स करणार आहे. तर आता आपण आलोय आपल्या शेडच्या आतमध्ये. आता बघू शकता पाण्याचे भांडे एकदम असे कोरडे झालेले आहेत, एकदम कोरडे. आणि आता पक्षी हा जो आहे फुल ताणलेला आहे. त्यामुळे आता आपण व्हॅक्सिन टाकल्या पक्षी त्याच्यावर तुटून पडणार आहे, यात काय वादच नाही अजिबात. पक्षीची क्वालिटी बघू शकतात. तो जो 3.5 ते पावणे 4 महिन्याचा पक्षी आहे, एकदम शाईन आणि एकदम खतरनाक अशी ब्रीड आहे. ते बघा, सगळे पक्षी निम्म्याची वर संध्याकाळ होत आली, त्याच्यामुळे सगळे पक्षी असे वर जाऊन बसलेले आहेत. आता आपण जेव्हा व्हॅक्सिन करायला येतो शेडमध्ये त्यावेळेस काय असतं, अशा भांड्यांमध्ये कचरा असतो, तो फक्त थोडासा झटकून घेतला असा की फक्त मग आपलं व्हॅक्सिन पूर्णपणे त्यांना स्वच्छ पद्धतीने त्यांच्या पोटात जातो. तर बघू शकता आपण सगळ्या पक्ष्यांचं पाणी हे जे बंद केलेलं आहे. आणि जवळजवळ आता 1:30 ते आता वाजले 5:30. तर या कालावधीमध्ये पक्षी पूर्णपणे ताणलेला आहे. पक्षाचा ॲक्टिव्हनेस बघा. आता हा जो पूर्ण पक्षी आहे तो सगळा 4,000 पक्षी. आता हे पूर्ण आहे रेडीमेड आपलं व्हॅक्सिन, पूर्ण 9,000 पक्ष्यांचं. तर आता तुम्ही म्हणताल की तुमचे पक्षी 4,000 आहे आणि व्हॅक्सिन 9,000 पक्ष्यांचं का घेतलेलं आहे? तर आपण जेव्हा सुद्धा पाण्यातून व्हॅक्सिन करतो, म्हणजे खास करून मोठ्या पक्ष्यांचं, तर कुठलं पण व्हॅक्सिन करताना पाण्यातून हे दुप्पट व्हॅक्सिन घ्यावं लागतं. म्हणजे जेणेकरून 4,000 पक्षी असतील तर 8,000चं व्हॅक्सिन घ्यायचं. आता आपण 9,000चं घेतलेलं आहे, जेणेकरून सगळ्या पक्ष्यांमध्ये एकदम सारख्या मात्रेमध्ये पोचतं. आता आपण सगळा बर्फ ह्याच्यामध्ये मिक्स करतोय पाण्यामध्ये. तर आता वेळ आहे आपली दूध पावडर टाकायची. दूध पावडर आता फोडून घेऊ आणि आता आपण ती सुद्धा एका सेपरेट बादलीमध्ये मिक्स करून आपण पूर्ण या 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करणार आहे. जेणेकरून काय होतं की पूर्ण पाण्यामध्ये आपल्याला हात घालावा लागत नाही आणि खेळत बसावं लागत नाही. तर आता आपण अशा पद्धतीने मिल्क पावडर पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण ते पूर्ण 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स केलेली, पूर्ण काढून टाका व्यवस्थित. फक्त काळजी घ्यायची की सगळं करताना आपले हात वगैरे सगळं स्वच्छ पाहिजे आणि याच्यामध्ये कुठलाही कचरा गेला नाही पाहिजे.
आणि आपण जो पण वॅक्सिन करताना जो पण कचरा करू, वॅक्सिनचा असेल किंवा मिल्क पावडरच्या पुढे असतील, त्या सगळ्या तुम्ही आपल्या खिशामध्ये ठेवायच्या. अजिबात शेडमध्ये अजिबात घाण झाली नाही पाहिजे. आता आपण याच्यामध्ये वॅक्सिन सुद्धा आपलं मिक्स केलेलं आहे. आणि आता आपण सगळा बर्फ जो आहे तो सगळ्यात टाकणार आहे. अजून एकदाच करा फक्त बस. आता एकदम सुंदर पद्धतीने आपलं लासोटा वॅक्सिन जे आहे ते आपल्या पूर्ण पाण्यामध्ये मिक्स झालेली आहे. आणि आता आपण लगेचच आपल्या पक्ष्यांना वाटप चालू करणार आहे. आता तुम्ही बघू शकता या क्लिपमध्ये पक्षी आता कसं लगेच पाण्यावर तुटून पडणार आहे. हे करताना थांबताम. आता हे करताना काय करायचं, हे जे घाण आहे का ती थोडी झटकायची खाली पूर्ण, आणि मग याच्यामध्ये आपण पाणी वाचायचं. तर आता आपण या भांड्यामध्ये पूर्णपणे लासोटा जे आहे त्याचं पाणी वाचणार आहे. हळूहळू होता, खाली सांडू नको. तर बघू शकता पक्षी एकदम पाण्यावर तुटून पडलेला दिसतोय आपल्याला. हे बघा, आपण थोडं लांब आलो की लगेच पक्षी पूर्ण त्या भांड्याला पूर्ण घोळक्यात घेतले पक्ष्यांनी. हा फायदा असतो आपलं पाणी 3 ते 4 तास बंद करून ठेवण्याचा. तर अशा पद्धतीने करतात पाण्यातून लासोटा व्हॅक्सिन. तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की बाबा आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बर्फ जो आणतो तो सगळ्यात पहिला स्वच्छ धुवून घ्यायचा, नंतर तो फोडायचा, आणि दुसरं जर कोणी असेल आपल्या मदतीला तर त्याच्या मार्फत व्हॅक्सिन एका मगामध्ये छोटा बर्फाचा तुकडा टाकून ते मिक्स करून घ्यायचं सगळं व्हॅक्सिन प्रॉपर पद्धतीने, हळूवार पद्धतीने. आणि त्यानंतर सगळ्या आपल्या काही पाण्यामध्ये मिल्क पावडर मिक्स करायची, ती संपूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि त्यानंतर आपण जे काढलेलं व्हॅक्सिन असतं ते आपण पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. जास्त लगेच तुम्ही काय करता, व्हॅक्सिन टाकलं की 5-6 वेळा बार वर खाली असं बिलकुल करायचं नाही. कमीत कमी 2 ते 3 वेळाच वर खाली करायचं. कारण की व्हॅक्सिन म्हणजे काय असतं की अर्ध मेलेले जीवाणू असतात त्या आजाराचे. त्यामुळे काय होतं, तुम्ही वर खाली गेला ना त्या व्हॅक्सिनचा काहीच उपयोग राहत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं असं की व्हॅक्सिन आणताना नेहमी बर्फामध्येच आणायचं. अजिबात कुठलं असं फक्त हातात धरून खिशामध्ये घालून अजिबात आणायचं नाही. त्यामुळे तुम्ही पण लक्षात ठेवा की कुठलं पण व्हॅक्सिन करताना जवळजवळ 3 ते 4 तास हे पाणी जे आहे ते बंद झालंच पाहिजे. तुम्ही म्हणताल की बाबा किती पण काही करा किंवा काही पण करा, पक्षी थोडाफार कचरा करतोच पाण्यामध्ये, आणि पक्षी इकडं तिकडं पळताना थोडंफार पाणी खाली सांडवणारच. पण त्यासाठीच आपण दुप्पट व्हॅक्सिन घेतलेलं आहे आणि थोडंसं जास्त पाणी घेतलेलं आहे. म्हणजे आपण याची पण काळजी घेतलेली आहे. पक्षी हा पूर्णपणे तुटून पडलेला आहे, सुट्टीच नाही अजिबात. तर आता आपल्याला अशा पद्धतीने आपलं लासोटा व्हॅक्सिन एक कंप्लीट झालेलं आहे. आता आतमध्ये फिडिंगचं काम चालू झालं आहे. व्हॅक्सिन झालं त्याच्यानंतर आता बरोबर 15 ते 20 मिनिटात आपण त्यांना खाद्य टाकतोय. पक्षी खाद्यावर सुद्धा तेवढा तुटून पडलेला दिसतोय. तर आजचा व्लॉग करायचं हेच कारण होतं, लासोटा व्हॅक्सिन आपल्या खास शेतकऱ्यांसाठी. पण हा त्याच्या आधी हा व्लॉग आपल्या कोंबडीवाले मित्रांपर्यंत म्हणजे आपल्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्लॉग नक्की पोहोचवा, त्यांना थोडीफार आपल्याकडनं हेल्प होईल. तर आपण भेटूयात पुन्हा अशा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. आता जवळजवळ आता अंधार पडायला लागले. आता आपण याच्यामध्ये खाद्य तर फिलिंग केलेलंच आहे. तर त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या व्हॅक्सिनचा राऊंड घेतलेला आहे. आता पक्षी खाद्याला पण तुटून पडलेत, पाण्याला पण तुटून पडलेत, आणि आता पक्षी बरोबर सगळं खाईल पिईल आणि बरोबर अजून काही वेळामध्ये एकदम शांत होईल. म्हणजे कसं पोटाची एकदम भूक मिटली, तहान मिटली की पक्षी एकदम सुस्त होईल. आणि त्याच्यानंतर आपण ही जी तुम्ही धूळ बघताय ही जेव्हा खाली बसेल तेव्हा आपण आपले पडदे वरती घेणार आहे. आता कसं उन्हाळ्याचा दिवस आहे त्याच्यामुळे आपण निम्मे पडदे वरती घेणार आहे. सगळ्यात मेन म्हणजे हा कचरा बाहेरच्या बाहेर राहिला पाहिजे, कारण की याच्यामध्ये पक्षी तो कचरा खातात, त्यांच्या मानेमध्ये ते गुत्तं. आपल्याला असले काही प्रकार नको म्हणून हा पूर्ण जो कचरा असतो त्याची विल्हेवाट लावणं हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आपलं व्हॅक्सिनेशनच्या दिवसातला भाग आहे.